हां या आजी समोर या. आणि मी माईंना विनंती करतो की उद्धवजी चारडुके यांचा सत्कार करावा. प्रभाकर पाचपुते मी यांना विनंती करतो की त्यांनी मंचकावर येऊन अमोलजी सायनवार यांच्याकडून सत्कार स्वीकारावा. प्रभाकरजीबद्दल अमोलजींना आपल्याला भरपूर अशी माहिती दिलेली आहे. यानंतर वरुणजी लवकरच IAS व्हावं आणि त्यांच्या हातून चांगली अशी सेवा घडावी, कारण त्यांच्या पाठीमागे ज्या व्यक्ती आहेत, माणूस घडतो आणि त्याच्या पाठीमागे कोण असते याचा थोडासा विचार केला तर मी मुकेशजी वाळकेंना विनंती करतो की त्यांनी वरुणजीचा सत्कार करावा. या पुस्तकात आणखी एक लिजंड आहे जो आत्तापर्यंत इथे बोलत होता, त्याने मला माईक दिला आहे. परशुराम नरवडे. खूप काही सांगण्यालायक आहे पुस्तकात आहे, पण एक आदर्श सोशल वर्कर मी म्हणू शकतो. समोर या सर. मी माईंना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. यानंतर आहेत कमलाकर कोंडावार. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं. हेमंत देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी कमलाकरजीचा सत्कार करावा. तेच म्हणावे दिवे जे वादळातही टिकतात, तेच म्हणावे दिवे जे वादळातही टिकतात, अंधाराची लढा देत जळत राहणं शिकतात, जळत राहणं शिकतात. यानंतर प्रज्ञा खोंड तर्फे संध्या गंदेवार यांना विनंती करतो की त्यांनी माईंच्या हस्ते ही मुलगी मुंबईची आहे आणि ती आज इथं उपस्थित नाही, परंतु मी संध्या गंदेवार यांना विनंती करतो की त्यांनी अमोलजी यांना मी विनंती करतो की त्यांनी स्कॉलरशिपच्या संदर्भात आपली जी काही योजना आहे ती सादर करावी. यावर्षी आम्ही 2 नवीन विद्यार्थ्यांना, कारण जानेवारी महिना आहे, तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आहे. सखाराम इंगळे ये बेटा. हा मुलगा BSc करतो आहे आणि बल्लारशा तालुक्यातला आदिवासी प्रांतातला मुलगा आहे. तर जिवती हा तालुक्याचा मुलगा आहे बेसिकली. तर त्याला माईंना म्हणतो की त्यांना स्कॉलरशिप द्या. याला आम्ही ₹1,000 महिन्याची स्कॉलरशिप त्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत आजपासून सुरू करतो. दोन महिन्यापूर्वीच हा मुलगा माझ्याकडे आला होता आणि त्यानंतर पूर्ण सर्वे केल्यानंतर आम्ही त्याला ही स्कॉलरशिप देत आहोत. आणि ही स्कॉलरशिप बेसिकली रिटर्नेबल असतं. म्हणजे आम्ही जेव्हा हायर एज्युकेशनसाठी जेव्हा आम्ही स्कॉलरशिप देतो तेव्हा ती रिटर्नेबल बेसिसवर असते. म्हणजे त्याला जॉब लागल्यानंतर त्या माणसाने ₹1,000 घेतले तर ₹1,000 परत करा, म्हणजे ती दुसऱ्या मुलाला कामी येईल. तेवढाच प्रामाणिक प्रयत्न. नो व्याज, नथिंग. हे एज्युकेशनल लोन नाही आहे, फक्त स्कॉलरशिप आहे, पण रिटर्नेबल आहे. कारण त्याची जाणीव असायला पाहिजे त्या विद्यार्थ्याला. कमलाकर इथे आहे, तो पोरगा D.Ed झाला आहे, गडचिरोली जिल्ह्यात शिक्षक म्हणून काम करतो. हिंमत लागते गडचिरोली जिल्ह्यात काम करायला. उभा हो बेटा, उभा हो. आणि त्यांनी D.Ed केल्यानंतर नोकरी लागल्यानंतर मला पहिल्यांदा फोन केला माई आणि मला म्हटलं, सर तुम्ही मला मदत केली आहे, मी अशा 10 विद्यार्थ्यांना मदत करेल. बस बेटा. दुसरा मुलगा आम्ही आज स्कॉलरशिप देतो आहे, विसापूरचा आहे, बरोबर रे?
कुणाल विसापूरचा इंजिनिअरिंग करतोय. वडील मला रडायला येईल प्लीज. बेसिकली अत्यंत वाईट फायनान्शियल कंडिशन्स आहे या मुलाची. आज कसा तरी मुंबईला आला आहे, त्याच्या नातेवाईकांनी त्याला इथे आणलं आहे. उभा हो रवी, होपचा मेंबर आहे तो रवी, त्यांनी इथे आणलं आहे त्याला. आणि आज तर आम्ही त्याला त्याचं पूर्ण इंजिनिअरिंग होतपर्यंत 1,000 रुपये महिन्याची स्कॉलरशिप देतो आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या मुलाला रात्री 10 वाजता मी स्कॉलरशिपची रिक्वेस्ट टाकली होती फेसबुकवर. कुठल्या रूपाने देव येतो हे मला माहीत नाही पण आला देव. रात्री 10 वाजता स्कॉलरशिप रिक्वेस्ट फेसबुकवर टाकली आणि 10 वाजून 45 मिनिटांनी मला 45 मिनिटात फक्त या मुलासाठी स्पॉन्सर मिळाला. इन ओनली 45 मिनिट्स. शिल्पा मेहता फ्रॉम अहमदाबाद स्पॉन्सरिंग हिज स्कॉलरशिप फॉर कमिंग 3 years. That is the 1,000 rupees. Nothing. This is not given by hope. This is not given by hope. Hope is only a mediator. That's the only thing that we are doing. हे एवढंच काम आम्ही करतोय. त्यांना आम्ही जगाकडून देतो, जगातून जो काही येतो त्यांना देतोय. मला आवडतं. धन्यवाद. पंखात बळ आहे, पंखात बळ आहे, हृदय ताजं आहे. पंखात बळ आहे, हृदय ताजं आहे, म्हणून मला वाटतं होप आमची आहे, होप आमची आहे. यानंतर सत्काराला उत्तर देण्यासाठी हा जो कार्यक्रम झाला, याच्यात आपण वरुणजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मुझे बोलने के लिए 2 मिनट दिए गए हैं, तो 2 मिनट में मैं मेरी जो भावनाएं हैं पूरी तरह से व्यक्त नहीं कर सकता, लेकिन फिर भी मैं मेरा बेस्ट प्रयत्न करूंगा. मैंने 2012 में इंजीनियरिंग पूरी की. मेरे हाथ में अच्छी जॉब थी, मेरी सैलरी काफ़ी अच्छी थी. लेकिन उस समय मेरी मम्मी ने जो शुरू से मुझे एक बात बताई थी वो मुझे याद आई. उस समय हमेशा मम्मी ने कहा था कि तुम्हारे साथ जो बाकी लोग रहते हैं उनका ध्यान देके काम किया करो. 2012 में जब अन्ना हज़ारे का मूवमेंट उस समय शुरू था, तब जब मुझे जॉब लगी तब मेरे ध्यान में सबसे पहले ये आया कि मेरे जो सैलरी मिलेगी इसमें समाज का भी एक योगदान रहेगा, तो उससे समाज को क्या बेनिफिट मिलेगा. तो जब मुझे ऐसा लगा कि मेरा एक समाज के प्रति एक रिस्पॉन्सिबिलिटी है, तो उसके बाद मैंने निर्णय लिया कि मैं अभी यूपीएससी की तैयारी करूंगा, और मैंने उसके बाद से आईएएस की तैयारी करना शुरू किया. लेकिन इसके बाद मुझे किताब खरीदने के लिए पैसों की कमी थी, क्योंकि घर पे मेरे परिस्थिति ठीक नहीं थी, तो मुझे किताबों के लिए पैसे नहीं थे. तो ऐसी परिस्थिति में शिशिर मांड्या सर से मेरी पहचान हुई. उन्होंने मेरी अमोल सर से पहचान कराई, और उसके बाद मैं अमोल सर से मिला. 1500 रुपये देकर उन्होंने मुझे किताब खरीदने का अवसर दिया, और उसके बाद मैंने पढ़ाई शुरू की, और मात्र 4 महीने के अंदर मैंने मेरे प्रीलिम्स क्लियर की. उसके बाद मैंने मेंस की तैयारी भी जारी रखी. आज मैं जो पहले हुआ उसके बारे में न बात करके मुझे जो होप से प्रेरणा मिली है और मैं आगे जो करने वाला हूँ मैं उसके बारे में कुछ बात करना चाहता हूँ. मैंने अपने आगे भविष्य के लिए जो महिला सशक्तिकरण होता है मैंने उसको अपना ध्येय बनाया है. मैं आईएएस ऑफिसर इसलिए बन रहा हूँ क्योंकि मुझे ऐसा लगता है कि हमारे समाज की जो आधे से ज़्यादा दिक्कतें हैं वो महिला सशक्तिकरण से ख़त्म हो सकती है. हमारे यहाँ पे जितने लोग बैठे हैं उनमें सबको ऐसा लगता होगा कि शायद वो अपने बेटियों में और बेटों में भेदभाव नहीं करते. मैं एक साधारण सा यहाँ पे एक्सपेरिमेंट करना चाहता हूँ, और उसके बाद मेरा जो निर्णय रहेगा मैं बताऊँगा. मेरे पास यहाँ पे 4 चीज़ें अगर हैं मेरे पास. एक गुड़िया है, एक किचन सेट है, बच्चों का बर्तनों का सेट आता है ना वो, एक क्रिकेट बैट है, और एक कार है. मेरे पास 4 साल का एक लड़का है, 4 साल की एक लड़की है. अगर मुझे उनमें ये 4 चीज़ें बांटनी है, गुड़िया, किचन सेट, एक क्रिकेट बैट और एक कार, यानी टॉय कार, असली कार नहीं, तो अगर मुझे ये बांटनी है तो आप अपने मन में रख लीजिए आप लड़के को क्या दोगे, लड़की को क्या दोगे. अब मैं ऐसा समझता हूँ कि आपने लड़की को किचन सेट दिया है, गुड़िया दी है, और लड़के को आपने कार दिया है और क्रिकेट बैट दिया है. अभी आपको ऐसा लग रहा होगा कि ये बहुत नॉर्मल है, लड़की भी यही चाहती है, लड़का भी यही चाहता है, लेकिन आपने ये करके बचपन से लड़की को जिम्मेदारी दे दी है कि तुझे बड़े होकर बच्चा संभालना है और तुझे घर का बर्तन चौका करना है.
और लड़के को जिम्मेदारी दे दी है कि तुझे बड़ा होके बाहर खेलने जाना है, तुझे कार चलानी है, तुझे बाहर काम करना है। तो हम जो सोचते हैं यहाँ पे कि हम छोटी छोटी तरीकों में हम ये समझते हैं कि हमने लड़का लड़की में भेदभाव बिल्कुल नहीं किया है, लेकिन ये छोटे छोटे काम करके हम लड़की को एक तरफ और लड़के को एक तरफ ढकेलने का काम करते हैं। इसके वजह से हमारे समाज में जो हमारी आधी जनसंख्या है, हमारे जो एक विमेन का पावर फोर्स है, उसको हम यूटिलाइज ही नहीं कर पा रहे। तो मैंने अपने फ्यूचर के लिए, मैं जिस कारण से आईएएस ऑफिसर बन रहा हूँ, मेरा एम यही है कि मैं अपने जीवन में ये जो एक इम्बैलेंस क्रिएट हुआ है, मैं इसको करेक्ट करना चाहता हूँ। और ये तभी करेक्ट होगा जब हमारी समाज में जो एक मानसिकता बैठ गई है, जो मैंने जो एक खिलौने के माध्यम से आपको उदाहरण दिया, मैं इस मानसिकता को बदलना चाहता हूँ। और मैं इसके लिए अमूल सर का और होप का प्लेटफॉर्म जो है, मैं इसका उपयोग करने के लिए मैं उपयोग करना चाहता हूँ। मैं अमूल सर को और हमारी होप की पूरी टीम को इस चीज़ के लिए धन्यवाद देता हूँ कि उन्होंने मुझे अपने संस्था का भाग बना के रखा है और भविष्य में मुझे काम करने का एक माध्यम दिया है। थैंक यू सर। यानंतर सत्काराला उत्तर देण्यासाठी मी पाचारण करतोय प्रभाकर पाचपुतेजींना। नमस्कार मित्र आणि मंडळींनो, सर्वप्रथम मी सरस्वती मातेला अभिवादन करून आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सिंधुताई सपकाळ आणि अध्यक्ष आपले माननीय श्री हेमंत देशमुख आणि होपचे सर्व टीम आणि होपचे मेंटर्स, मी खरंच खूप आभारी आहे अमोल सरांचा की ज्यांनी मला अतिशय कठीण परिस्थितीमध्ये हेल्प केली। मला एक माझं जन्मगाव सास्ती, चंद्रपूर जिल्ह्यात सास्ती हा गाव आहे, तिथे जन्म झाला आहे माझा। आमच्या गावात तेवढं एज्युकेशन आणि या बाबतीचं माहिती तेवढी नव्हती। मी 10व्या वर्गात फेल पण झालो, पण फेल झाल्यानंतर परत एकदा अपयशाकडे न बघता यशाकडे परत बघण्याची माझी हिम्मत म्हणा किंवा माझे सोर्सेस जे आहेत, जे माझे मित्रमंडळी होते, त्यांच्याकडून मला मिळत गेली। 2010 साली माझी अमोल सरांशी भेट झाली। श्रीकांत पुराणिक यांचे जे मित्र होते त्यांनी मला यांची भेट करून दिली आणि बडोद्यात असताना मास्टर्स ऑफ फाईन आर्ट्स करत होतो मी, त्यावेळेस मला म्हणजे घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती आणि भावाने सुद्धा मला म्हणजे त्यावेळेस भावाची परिस्थितीसुद्धा अतिशय डाऊन होती, आर्थिक परिस्थिती। अशा परिस्थितीत मला होप टीमने पूर्णपणे मदत केली आणि म्हणजे आर्थिकच नाही तर मानसिक बल पण बरंच दिलं मला। मी एज्युकेशन म्हणजे बडोद्यात असताना अक्षरशः म्हणजे कधी कधी पैसे नसायचे जेवण किंवा याच्यासाठी, पण मी सोडून द्यायचा विचार केला होता की एज्युकेशन आता मला नको आहे, म्हणजे मी 2 वर्ष गॅप करणार आणि नंतर परत एक एज्युकेशन करील माझा काहीतरी पैसे कमवून। पण त्यावेळेस अमोल सरांनी मला बरंच मानसिक बल दिलं आणि मला पुढे जा आणि कर, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी। तर असा करून मला बरीच हेल्प मिळाली। आणि तसेच मनोज बोबडे म्हणून राजुरा शहरात राहणारे एक व्यक्ती आहेत, त्यांनी मला बरंच मदत केली। ते एक पोएट आहेत, ते एक लेखक आहेत, ते अपंग आहेत, पण त्यांनी अपंगावर मात करून बऱ्याचशा गोष्टी केल्या त्यांनी। जसे आर्टमध्ये त्यांच्याकडून मला माहिती मिळाली, आर्टची जी काही सोर्स आहे म्हणजे चित्रकला किंवा मूर्तिकला या सगळ्या गोष्टींची माहिती मला त्यांच्याकडून मिळाली। हळूहळू मला, कारण की चंद्रपूर भागात त्यावेळेस काहीच माहिती नव्हती की चित्रकला असा विषय आहे आणि त्याच्यात एज्युकेशन वगैरे होऊ शकतं। आणि त्यांच्यातर्फे किंवा त्यांच्या मित्रांतर्फे मला माहिती झालं की बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स किंवा ATD जे आर्ट टीचर डिप्लोमा म्हणतात, असे एज्युकेशन असतात चित्रकला किंवा मूर्तिकला या विषयात। तसा मी हळूहळू प्रॅक्टिस करत गेलो आणि त्यानंतर मला माहिती मिळत गेली की आर्ट एज्युकेशन फक्त आर्ट एज्युकेशनमध्येच लिमिटेड नसून ते सोशल आणि पॉलिटिकलसुद्धा इन्व्हॉल्वमेंट असते त्याची। जेव्हा मी माझं आर्टवर्क रेडी करतो किंवा क्रिएट करतो, स्पेसिकली आता जे मी काम करतो आहे जे आर्टमध्ये किंवा ड्रॉइंग्समध्ये किंवा माझ्या स्कल्पचर्समध्ये,
मी ज्या बॅकग्राऊंडमध्ये आहे, मी ज्या बॅकग्राऊंडमधून आलो आहे, तो बॅकग्राऊंड मी निवडतो माझ्या विषयासाठी. जसं कोल मायनर्स आहेत किंवा फार्मर्सचे आहेत. तर बेसिकली मी आत्ता जे काही काम करतो ते कोल मायनर्स म्हणजे खाण कामगारात, म्हणजे कोळसा कामगार, खाण कामगार आहेत त्यांच्यावर, आणि फार्मर्स आहे जे आपल्या विदर्भातले, तर त्या विषयावर मी आत काम करत असतो. आणि पुढे जाऊन मला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे होपचा प्लॅटफॉर्म घेऊन बऱ्याचशा गोष्टी करायला आवडेल. आणि बऱ्याचशा गोष्टी इन द सेन्स जसं अमोल सरांनी सांगितलं की जसं लोणेवाडीमध्ये जे सौर ऊर्जेचे दिवे देत आहेत आणि पाण्याची व्यवस्था जी करून देत आहेत, तशा प्रकारचे आर्टमध्ये सुद्धा आम्ही बरेचसे प्रोजेक्ट करत असतो सर. जे मला हे सगळं ऐकून आणि होप टीमचे जे कार्यक्रम्स होत आहेत किंवा प्रोजेक्ट्स होत आहेत, म्हणजे एका होप टीमने म्हणजे 4-5 वर्षात एवढे काही केले आहेत, म्हणजे अक्षरशः सर ते म्हणजे तारीफ करण्यासारखं. म्हणजे या भागातल्या सगळ्या स्टुडंटना म्हणजे कधीच मला असं वाटत नाही की कोणी विचार करत असेल की बऱ्याचदा मला प्रश्न विचारतात लोक, मी जेव्हा सांगतो मी चंद्रपूरचा आहे, तर सगळ्यांना असं वाटतं की अरे नक्षलवादी आहे ते. म्हणजे बऱ्याचदा म्हणजे असंच वाटतं. मी इवन जेव्हा पॅरिसवरून इथे इंडियामध्ये परत